दिली. तुला सांगितलं होतं अरे नारायण, हे फार सुंदर झालं बघ. तू गावामध्ये जा आणि पेढा आणि मिठाई वाटून दे. बिलकुल काळजी करू नको. आणि सगळ्या गावांनी सगळ्या गावाला निमंत्रण दे, बाळाच्या बारशाला या म्हणून. ठीक आहे ना. जा लवकर. लगेच तो पण कार्यक्रम उरकून टाकू आपण. चला. मी जातो बघ, आताच जातो आणि पेढे मिठाई गावाला वाटून देतो. ठीक आहे? आणि बाकी बाकी येतो मी. बरं, एक गोष्ट अजून आठवली मला. आपल्याला बाळाचं नाव ठेवावं लागेल ना. हो हो. दैव कुंडली पाहून त्याचं नाव तर खूपच पडलं. म्हणून तो शास्त्री बोवर सुद्धा घेऊन ये. मी पण तेच म्हणणार होतो. कुंडली पाहून त्याचे नाव काय निघते ते आपल्याला बघावं लागेल. हो हो, ठीक आहे ना दादा. आता तू शास्त्रीची नाही घेऊन हो ये. हो, आता तेच काम करतो. अगोदर मी पेढे वगैरे मिठाई अरे वाढ. बाळाला बघितलं की नाही. हो हो, बघितलं ना. बघ, तू कसा आता चुपचाप आहे, तो सध्या झोपलाय. त्याला आपण त्रास द्यायचा नाही. येतो मी शास्त्रीजींना घेऊन. ठीक आहे. हो, यशोदा, तुझी थोर मनाची आज ग तू. तुझ्यासारखी पत्नी मिळाली आणि माझे भाग्यच उजाडले बघ. कुठली तिरी माहेरून सासरी जाते ना, तेव्हा आई होण्याचे स्वप्न घेऊनच येते. तो तिला हक्क मिळतो, तो हक्क तिच्या पतीकडूनच मिळतो. आपल्या पतीचे रूप त्या बाळात पाहून आनंदित राहतो. खरंच यशोदा, त्या स्त्रीला देवानं माता होण्याचं भाग्य का दिलं हे आज कळलंय मला. आणि तो अधिकार मी तुझ्यापासून हिरावून घेत होतो. यशोदा, मला क्षमा कर. नाथ, पुन्हा त्या जुन्या आठवणी काढून मनाला दुखावू नका. मला मूल झाले म्हणून मी तुमच्या भावावरती माया कमी करेन का, असं वाटते का तुम्हाला? असं काही नाही हो. या या शास्त्री, या बसा. या बसा. शास्त्रीजी, तुमचं स्वागत आहे. आणि आमच्या बाळाचं जन्मकुंडली पाहून त्याचे नाव काय निघते ते बघा. हो हरिभाऊ, बाळाची जन्मकुंडली सांगतो की जन्मघटिका एकदम सुंदर आहे आणि ग्रहही फार सुंदर आहे. छान. आणि बुधवार दिवस आहे. हो का? बहुतेक मुरकूर नक्षत्र आहे आणि बाळाचे नाव रवी असे निघत आहे. नारायण, अरे रवी म्हणजे सूर्यासारखा चमकणारा रवी. आपला पत्नी. वा वा, बहुत बढिया नाव. आता शास्त्रीजी सांगतील ते पूर्व दिशा. हो ना, बरोबर. ओ हरिभाऊ, तुमचे नशीब थोर म्हणून तुमच्या पोटी सूर्यासारखा पुत्र जन्माला आला आणि हा मुलगा तुमच्या कुळाचा उद्धार करणार आहे. आणि याला आता पाळण्यात टाकून याचं नामकरण विधी सुद्धा करू शकता. नारायण, हा, बोलला जाता. तू शास्त्रीजीला घेऊन जा आणि झोडी भरून पूर्ण झोडी भरून दक्षिणा द्या आणि सगळ्या गावाला सांग की बाळाच्या बारशाला या म्हणून. हो हरिभाऊ, अहो या चांगल्या प्रसंगी आपल्या हातून चांगलं सत्कार्य करावं म्हणून माझ्याही काही थोड्या दक्षिणाचा विचार करा. कारण अशा शुभ प्रसंगी मला 5 किलो तांदूळ, 4 पायल्यात गहू आणि 7 पायल्यात तुरीची डाळ या चांगल्या प्रसंगी माझ्या झोडीत टाकावं म्हणजे झालं. आणि झोडी भरून दक्षिणा द्यायला सांगतो. शास्त्रीजी, अहो शास्त्रीजी, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी कशाला काळजी? अरे भगवान कधी सब कुछ है आपल्या हरिभाऊच्या घरी, यांच्या घरी. जेवढी म्हणाल तेवढी अगदी झोळी भरून तुम्हाला दक्षिणा मिळाली म्हणून.
मला काही समोर पूजेचा कार्यक्रम आहे, मला जावं लागेल. चला ना का चला ठीक आहे दादा, यांना मी दक्षिणा देऊन धुळी भरून दक्षिण द्यायचा. ठीक आहे ना? कमी पडून देऊ नका. होय होय. ये सुद्धा तू सुद्धा घेऊन जा बाळाला आतमध्ये. त्या बाळाला दूध वगैरे दे आणि लवकर बाळाची तयारी कर, कारण नारायण गेला गावामध्ये. हो. चला चला, आता आपल्याला हे पाळण्याची तयारी केली पाहिजे. त्याला पाळणं टाकलं, आपण त्याला पाळणं केलं पाहिजे. माझी तयारी करायची आहे. तर जीवनापूर्वासीय मंडळी, आपल्या इथे श्री गणेश कृपेने बाळाचे आगमन झालेले आहे. आमच्या वहिनीला आणि हरिभाऊला छान अपत्य प्राप्त झालं आहे. तर त्याच्या आता बारशाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहोत. तर त्यासाठी आपण पूर्ण मंडळींना सदर आग्रहाचं निमंत्रण देत आहोत. तर हेच निमंत्रण समजून आपण आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती या नारायणचा. या 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 बघा बघा कार्यक्रम होऊ द्या. बघा ना तुमचा नातू तुम्ही आजोबा झाले, आजोबा आणि